राणीसाहेब, शिवानी कमाल केली. म्हणजे आई भवानीची माळ मिळवायची म्हणजे खरं तर हे शिवधनुष्य उचलल्यासारखंच आहे. आणि त्यांनी ते शिवधनुष्य उचललं. आणि शिवबाने त्याकरता मनापासून कष्ट घेतले, म्हणवण केली, 12 मावळ पालथे घातले. पंत उद्देश तोच होता. खरं तर महाराजांनी माळ शिवबांसाठीच पाठवली होती. आम्ही ती त्यांच्या गळ्यात सहज घालू शकलो असतो, परंतु माळेच्या मधोमध आम्ही व ओवला आणि माळ मावळ झाली. खरंय, हा वस त्यांच्या अनुभवांचा ठरला. दादोजी, राणीसाहेब, खलिता आलाय. एक झालं तर दुसरं उभं आहेच. राणीसाहेबांना सवड अशी ती नाहीच. राणीसाहेब, काय झालं? नाही म्हणजे कोणाचा खलिता आहे? आपण चिंतातूर दिसताय. ज्या गोष्टीचा कधी विचारही केला नव्हता ती गोष्ट अचानक अशी समोर येऊन उभी ठाकली. पुन्हा एक नवीन कसोटी. कोणती कसोटी आऊसाहेब? आज्ञा करा आम्हाला. तुमच्या कोणत्याही कसोटीला सामोरं जायला आम्ही तयार आहोत. शिवबा बघा, नंतर नाही म्हणणार नाही ना? आऊसाहेब, अहो आजवर आम्ही तुमच्या कोणत्याही गोष्टीला नाही म्हणालो होत का? सांगा, आज्ञा करा. आज्ञा म्हणजे हेच की तुम्ही ही कवड्यांची माळ स्वकष्टाने परिधान केली. आता आणखीन एका माळेसाठी तयार राहावं लागेल. तयार आहोत आम्ही. फक्त माळ कोणती ते सांगा. वरमाळ. वरमाळ? लग्नाच्या मागणीचे खलिते येऊ लागलेत, तेही मोठ्या मोठ्या सरदारांचे. मग आता करू आज्ञा आम्ही? व्हाल लग्नास तयार? आऊसाहेब, चिमणाजींची पतंग झाडाच्या शेंड्यावर अडकली. आलोच आम्ही. अहो शिवबा, थांबा थांबा. शिवबा ऐका आमचं, थांबा. शिवबा पळाले. राजकारणाच्या या धामधुमीत लेकाचं लग्नाचं वय झालं हे आमच्या लक्षातच नाही आलं हो. शिवबाराजे, अहो शिवबाराजे, थांबा थांबा. काय शिवबाराजे, लग्नाचं नाव काढताच लगेच कारण देऊन पोबारा केलात. नाही नाही, आम्ही पोभारा नाही केला. पण लाजलात की नाही? लाजणं सोडून द्या, पण चेहऱ्यावरती लाली आली की नाही? पंत, आता तुम्ही आमची थट्टा करताय. अहो थट्टा नाही हो, पण तुम्ही एवढ्या आवेशात आलात. राणी साहेबांना म्हणालात आत्ता आज्ञा करा. आता वेळ आली तर रणांगण सोडून पळताय. पंत, लग्नास रणांगण समजता तुम्ही? हा हो, म्हणजे समजतो रणांगण. मग रणांगणास काय समजता? लग्न. हो लग्न. पण लोक तर लग्नास बेडी मानतात. हो खरं आहे ते. लग्न ही बेडी आहेच आणि ती प्रत्येकाला पायात बांधून घ्यावीच लागते. आम्ही नाही बांधून घेणार. त्या आपल्या हाती थोडंच आहे. मग कोणाच्या हाती असतं? मला सांगा, तुमच्या आऊसाहेबांनी तुमच्या पायात बेडी बांधायचं ठरवलंच असेल तर तुम्ही त्यांना नाही म्हणणार आहात का? नाही, बांधून घ्यायची काय गरज आहे पंत? बरं बरं बरं, मला सांगा, तुम्ही आत्ता कुठे ते पतंग काढायला निघालात बरोबर? हो हो. मग त्या पतंगाला दोर असतो की नाही? हो, त्या दोरामुळेच तर ती पतंग उंच उंच आकाशात जाते. बरोबर. बेडी सोडून द्या, पायात दोर तर बांधून घ्या. अहो पायात दोर बांधला नाही तर तुमच्या जीवनाची पतंग उंच उंच आकाशात जाईल कशी? तुम्ही आम्हाला फसवलं. राणीसाहेब, आलेल्या स्थळांना उलट निरोप काय पाठवावा बरं? निरोप तर लगेचच पाठवावा लागेल.
हो, कारण स्थळं आलेली घराणी तोलामोलाची आहेत. शिवाय स्वतःहून विचारणा करीत आहेत, तेव्हा त्यांचा आब व मान राखून जबाब तर धाडावाच लागेल. पंत, आम्हाला विचार करायला थोडा अवधी द्या. अवधी? अहो, अवधी कशाला? उत्तम घराणं निवडा आणि मुलगी सुंदर व नेटकी असावी. एवढ्याने भागणार नाहीये, कारण हे शिवबांचं लग्न आहे. हो ना. महालाला तोरण लागेल, दारात मांडव सजेल, वऱ्हाडी येतील, सनई चौघडे वाजवले जातील, निमंत्रणाची सुपारी गावोगाव वाटली जाईल, एकच लगीन घाई उसळेल, हळदी लागतील, मुंडावळ्या बांधल्या जातील आणि नवरा मुलगा मांडवात येईल. पंत, हे सगळं होईलच, पण शिवबांचं लग्न दिसतं तेवढं साधं सोपं नक्कीच नसणार. या निमित्ताने 12 मावळ उठून बसेल, वाड्या वस्त्या नटतील, माणसात माणूस येईल, सगळे एक होतील, एकत्र कार्यास हातभार लागेल. कोणी चर खणतील तर कोणी चुलवान मांडतील, तर कोणी त्यावर भात्यानी डेगी चढवेल, कोणी देवक बसवेल तर कोणी कनाती बांधतील, कोणी जानवस घरास पाणी देईल तर कोणी अक्षता वाटेल. 12 मावळ्यातल्या आयाबायांच्या कपाळी मळवट भरेल. पंत, हे सगळं तर होईलच, पण खरं सांगू का, आम्ही वरमाई नसूच. तुम्ही नसाल वरमाई, मग कोण वरमाई? इंद्रायणी माई, पवनामाई, निरामाई, कुंजवणी, मुळा मुठा, ह्या सगळ्या वरमाई असतील. सह्याद्री असेल वरबाप, तर 12 मावळातील डोंगर टेकड्या असतील वराडी. अंतरपाठ धरेल भीमाशंकर, तर लग्न लावेल महाबळेश्वर. राणीसाहेब, नवरा मुलगा तयार आहे, पण नवरी मुलगी शोधताना आपल्याला खूप काळजी घ्यावी लागणार आहे, कारण हा शिवबांचा संसार आहे. तो असा एका आड्याखाली 4 भिंतीतला संसार नसणार. तो असणारे 12 मावळातल्या हजारो लोकांचा संसार. मग त्यांच्यावर माया करणारी, त्यांच्यावर सावली धरणारी ही नवरीबाई, मग तिचा पदर एवढा मोठाच असायला पाहिजे. कोण असेल ही नवरीबाई? आम्ही 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 तुम्ही? हो, आम्ही सईबाई. अहो, तुम्ही तर सगळीकडेच पुढे राहतात. घुडसवारीतही तेच, तलवारबाजीतही तेच आणि पोहण्यातही तेच. हो, मग आम्हाला आवडतं. पण आम्हाला नाही आवडत. आपण निंबाळकर आहोत. जा, आम्ही बोलणारच नाही. आरबट्टी बारबट्टी 12 महिने बोलायचं नाही, लिंबाचा पाला तोडायचा नाही. जा गट्टी फू. लिंबाचा पाला राहू द्या, फुलं तोडून घेतलीत का? हो बाबा, देवीच्या मंदिरात जायचं म्हणजे फुलं नको का घ्यायला? चला, आपल्याला उशीर होतोय. पण दादासाहेबांना सांगा, चिडवतायत आम्हाला. बजाजी, सईबाईंना चिडवत जाऊ नका तुम्ही. चला चला, उशीर होतोय. मुधोजीराव निंबाळकर, मुधोजीराव फलटणकर, हुजूर आदिलशाह बादशाहची त्यांच्यावर खप्पा मर्जी होती. परंतु नेहमीप्रमाणे शहाजी राजानं ह्यात बी नाक खुपसलं. मध्यस्थी केली, मग झालं. खुद्द बादशाहची त्यांच्यावरची खप्पा मर्जी दूर झाली. ये शाहजी की चाल हो सकती है. हो सकती है हुजूर, आहे. मतलब हुजूर, बघा, शहाजीराजाने मातब्बर सरदारांना आपल्या बाजूला वळवलं. इथे मुद्देजीरावांची कैदेतून सुटका केली. आता मला सांगा हुजूर, मुद्देजीराव आणि सरदार ऐकणार कोणाचं? शहाजीराजाचं. ऐकणार तर ओघानच आलं ते. आणि एवढंच नाही, इकडे जिजाबाईची ताकद वाढली. त्याचं काय? नमकीन! उदोजीराव को कल ही बुला लो यहाँ पर. अहो, कल की काय वार्ता करताय? मुधोजीराव आजच गेलं त्या जिजाबाईकडं.
बघा बघा बघा, अरे खंडोजीराव, मला तर वाटलं होतं मुदोजीराव आधी इथं येतील हुजुरांना कुर्निसात करायला, पण ते तर गेलं जिजाबाईकडं. यायला पाहिजे तर, मग कारण हुजूर सुभेदार अंमलदार आहेत 12 मावळाचं. अहो रिवाजाप्रमाणे पहिला मुजरा हित्त झाडायला पाहिजे होता, पण ते गेलं जिजाबाईकडं. हा अपमानच आहे हुजुरांचा. अपमान, मग? मोठा अपमान. आता काय करावं, या लोकांनी तर हुजुरांच्या नाके नऊ आणलंय. तो शहाजी राजा तिकडं आहे, पण केवढा त्रास देतोय. आणि ती जिजाबाई, तिनं तर 3 वेळा डाव उलटवला. आणि परवा तर त्यांच्या पोरानं अलख निरंजन म्हणून तोंडगची पाडलं. खंडूजी, आणि वरतून हुजुरांच्या तोंडाला काळोखी पासली. हलगोन! पण त्यांना कुठे माहितीये हुजुरांचा राग. बघा हुजूर तापलं. यहाँ में अमीन की सल्तनत चलती है, ये उस मुधोजीराव को बताना होगा. हम बताएंगे, और मुधोजीराव जिंदगी भर नहीं भूलेगा. हिक्क! खूप बेरकेत आपले शिवबा. शब्दात फसत नाहीत, बोलण्यात फसत नाहीत. शेवटी बेडी बांधून घेणार नाही म्हणाले. आता काय म्हणायचं शिवबांना? जाणते म्हणू नयेत तर जाणत्यासारखे वागतात, लहान धाकले म्हणावेत तर मोठ्यांसारखे वागतात. प्रचिती येतेच ना. म्हणूनच शिवबांसाठी गुणी मुलगी हवी, शूर हवी, त्याचबरोबरीने सर्वांसाठी हृदयात कळवळा असणारी हवी. आमची धडपड आहे ती केवळ त्यासाठीच. हो, आमचंही तेच म्हणणं आहे. परंतु अशी मुलगी मिळेपर्यंत होकार भरायचा नाही. आपण होकार भरू नाही तर नाही भरू, शिवबा लग्नाची बेडी बांधून घेणार नाहीत असं म्हणताय. खरंच आहे राणीसाहेब. अरे मुधोजीराव, अव बेडीतून सोडवणारे स्वतः बेडी कशी लावून घेतील? आपण हो, आदिलशाहीच्या बेडीतून महाराजसाहेबांनी सोडवलं. आदिलशहाची खफा मर्जी पण दूर झाली, मोठ्या संकटातून पार पडलो. हे तुम्हाला सांगण्यासाठी आणि तुमच्या दर्शनासाठी आलो. ऐकून आनंद वाटला आणि तुम्हाला इथे बघून बरंही वाटलं. ह्या कोण? ही आमची गृहशोभा सई, आणि हे बजाजी. अगं, हे काय? बाबांची सुटका केली म्हणून लेकीची कृतज्ञता. बाबांना सोडवलं म्हणून नाही काय, पुण्यात सोन्याचा नांगर चालवला म्हणून. परंतु त्यानं काय होणार? 12 मावळ्यात आनंद झाला, लोकांना बळ मिळालं असं आमचे बाबासाहेब म्हणतात. मोठी समज आहे मुलीमध्ये. फलटणच्या मातीच्या माणसांचा गुण आहे हा. फलटणकरांच्या मुलींमध्ये एक वेगळंच तेज असतं. ते हेच का? म्हणजे मी समजलो नाही. हो हो, खरं आहे. आमच्या मातोश्री म्हणतात तसंच. म्हणजे बघा, तुमच्या मातोश्री पण फलटणच्याच आणि तुमच्या सासूबाई पण फलटणच्याच. बरोबर, अगदी आमच्या मनातलं ओळखलं. हुशार आहे मुलगी सई. राणीसाहेब, आम्हाला इजाजत असावी, माघारी जायला हवं. नाही नाही, फलटणला निरोप धाडा. 2-3 दिवस तरी मुक्काम होईल. अहो, त्यानिमित्ताने गाठी भेटी होतील आणि पुन्हा पुन्हा पुण्याला येणं काही शक्य होणार नाही. हो हो, आम्हालाही शिवबांना भेटायचं आहे. शिवबा नाही आहेत ते नुसते, शिवबा राजे आहेत. बरं बरं, शिवबा राजे तर शिवबा राजे. हा, आमच्या मातोश्री म्हणतात ज्याचा त्याला मान द्यावा. हो ना हो. शिवाय त्यांनी सोन्याचा नांगरही चालवलाय आणि आदिलशहाची पहारही काढली आहे. हो हो, त्यांनीच तर काढली. बघा दादासाहेब,
ज्या आदिलशहानी आपल्या बाबासाहेबांना कैद केली होती त्या आदिलशहाची पहार काढली. किती किती अवघड होतं, हो ना हो? हो, खूप अवघड होतं. बघा दादासाहेब, आणि सगळेच लोक त्यांचं कौतुक करतात, हो ना हो? हो. आता कुठे आहेत ते? कसे दिसतात? आम्ही त्यांना कधी पाहिलंच नाही. आम्ही देऊ हं तुमच्याशी ओळख करून. अय्या, खरं? हं. ठेवा ती तलवार खाली. उर्मट आहात? ठेवा ती तलवार. तुम्ही आम्हाला उर्मट म्हणाला? हो, आतापर्यंत उर्मट म्हणत होतो. पण आता आखावी म्हणतो. आम्ही आगाव नाही आहोत. हो आहात, आणि आता थटिंगणे आही आहात याची खात्री पटली आम्हाला. आता हद्द झाली. ते आम्हाला माहित नाही, पण कुणाच्या परवानगीने तुम्ही या तलवारीस हात लावला? परवानगी? परवानगी कशासाठी? आणि तसंही तलवारीवर कुणाची मालकी नसते. मालकी असते ती बळकट मनगटाची. तुमचं आहे बळकट मनगट? नाही ना? ती तलवार धारदार आहे. तिच्यावर नुसती माशी जरी बसली तरी तिचे 2 तुकडे होऊन खाली पडतील. ठेवा ती तलवार. कुठं लागलं तर मुळमुळ रडत बसाल. आम्ही रडणाऱ्या नाही, रडायला लावणाऱ्या आहोत. ते तुमच्या घरी, इथं नाही. चला निघा. आम्ही नाही जाणार. मग थटिंगण्या म्हणालो ते काही चुकीचं होतं? निघा इथून. तुम्हीच निघा, आम्हाला खेळू द्या. मग आगाव म्हणालो तेही चुकीचं होतं? जा इथून. आगाव तर तुम्ही आहात. आमचा अपमान केला, आता सांगतोच, तक्रारच करतो, शिक्षा पण द्यायला लावतो. ही काय पद्धत असते बोलण्याची? जा जा, आम्ही नाही भीत कोणाला. सोडणार नाही. चांगली सदल घडवणार. राणी साहेब, चला आमच्या बरोबर. का? उठा बघू, चला. सई, काय झालं? अहो, एक मुलगा आम्हाला उद्धटपणे बोलला. कोण? माहिती नाही, होता कुणीतरी, पण आमच्यावर ओरडला आणि म्हणाला, जा इथून. आम्ही नाही असा अपमान सहन करून घेणार. नाहीच घ्यायचा. पण कोणी केला अपमान आणि कशासाठी केला? थांबा, आम्ही बघतो. चिमणाजी तर नसतील? चिमणाची शक्यता आहे. कुठे भेटला तो मुलगा? तालीम खान्यात. आम्ही तलवारीचे हात करत होतो तेव्हा तो आमच्यावर ओरडला. तुम्ही त्याला चांगलीच शिक्षा द्या. साईबाई, आम्ही त्यांना शिक्षा करू. तुम्ही सांगाल ती शिक्षा करू. हाच तो धटिंगणा मुलगा. हाच ओरडला आमच्यावर. असं? हाच का तो मुलगा? राणीसाहेब, आलंय आमच्या लक्षात. या गुन्हेगाराचा आम्ही लगेच निवाडा करू. लगेच करा आणि चांगली अद्दल घडवा याला.
हो साईबाई, चांगली अद्दल घडवू यांना. काय झालं? परवानगीशिवाय बोलू नये. आरोपीनी आरोपी सारखंच राहावं, पुढं पुढं करू नये, कळलं? आम्ही आणि तेही आरोपी? हो, आणि त्याचा निवाडा होईल. आमचा निवाडा? पण आमचा गुन्हा तरी काय? गुन्हा काय? एवढा मोठा गुन्हा केला आणि वर विचारता गुन्हा काय? मग गुन्हा तरी सांगा. तुम्ही अचानक तालीमखान्यात आलात आणि आम्ही तलवार चालवत असताना आम्हाला तलवार खाली ठेवायला म्हणालात की नाही? हो म्हणालो. आणि वर आम्हाला उर्मट म्हणालात. कबूल? कबूल म्हणालो म्हणजे? बघा राणी साहेब, कबूल आहे. एवढंच नाही तर आम्हाला उद्धटही म्हणाले. एवढंच नाही तर आम्हाला धटिंगणही म्हणले. म्हणालात ना? बोला. आता का गप्प? आता का गप्प आहात? तिथे तर चुरू चुरू बोलत होता. आता का गुम्यासारखे उभे आहात? बोला बोला. आणि राणी साहेब बोलले कुणाला? आम्हाला, सईबाईंना? शिवबांच्या पाहुण्यानं? हो ना हो. त्यांना कळलं तर ह्यांची खरी ठेवतील का ते? काय करतील? काय करतील? अहो किती शूर आहेत ते. असल्या गोष्टी त्यांना मुळातच खपत नाहीत. या मुलखात खपत नाहीत तर त्यांच्या वाड्यात खपतील. हो, हो. आणि आयाबायांची तर कसं बोलतात, केवढी आदब. तुम्हाला काय माहिती शिवबांबद्दल? परवाच आमच्या मातोश्रींनी सांगितलं, त्यांनी कडेपाठारातील एका गावातल्या मुलीची आबरू वाचवली. अन्याय करणाऱ्या सावकाराला चोप दिला. यांनाही शिवबा तसाच चोप देतील समजल्यानंतर. चांगलीच शिक्षा देतील. असं? मग बघाच तुम्ही. अहो पण शिवबा स्वतःला कशी शिक्षा देतील? म्हणजे हे शिवबा वाटतं. हेच शिवबा? हो, हेच शिवबा. आणि दटिंगणी. सईबाई, अहो अहो शिक्षा तर ऐकून जा. मोठी गंमतच झाली. आणि गंमत तुम्ही केली. आम्ही गंमत केली, पण तुम्ही शिवबांना आमच्या समोर आरोपी म्हणून आणलं पहिल्यांदा. आम्ही? पण आम्हाला माहितीच नव्हतं आऊसाहेब. नाही म्हणजे राणी साहेब. म्हणा आऊसाहेब, गोड वाटतं ते. पण आमचं चुकलं. आम्ही त्यांना खूप बोललो. आम्ही त्यांची माफी मागायला हवी. जाऊ दे हो, तसे खूप लाडावलेत ते. नाही हो, लाडावलेली मुलं कुठे जहागिरीतल्या शेतकऱ्याचा नांगर ओढतात दिवसभर? हेही तुम्हास माहित आहे? हो, आमच्या मातोश्री आम्हाला सतत सांगत असतात. म्हणून आम्ही तरी नाही म्हणणार की ते लाडावलेले आहेत. हा, हे बरं आहे. हा, एकीकडे तुम्ही त्यांची बाजू घेता आणि दुसरीकडे आरोपी म्हणून आरोपही साबित करता. आऊसाहेब, आम्हाला सकाळी लवकर उठवाल? हो, पण का? या इथं इथं काय करतायत या? आऊसाहेब, या खूप भांडखोर आहेत. मांजरासारख्या नख्या मारतात आणि फिसकारतातही. तुम्ही मात्र सावध राहा. हो हो, आम्ही सावध राहूच. पण शिवबा, या इथे. नको नको, आम्ही येतो. एवढे शूर आहेत आमचे शिवबा,
पण त्यांनी तर तुमचा धसकाच घेतलाय. आऊसाहेब आम्हाला वाईट वाटतंय. आम्ही त्यांना खूपच बोललो. राहू दे. आता एक करा, शिवबांनी एवढ्या सकाळी उठवायला सांगितलंय म्हणजे ते रपेटीला जाणार असतील. आम्ही जाऊ त्यांच्याबरोबर. तुम्ही याल? हो, आम्हाला रपेट खूप आवडते. आमच्यासाठी एक खास घोडा आहे सवारीसाठी. बर, आता आम्हाला एक सांगा. पांढरे घोडे लाल टेकडीवर उभे आहेत. क्षणात तोडतात, क्षणात चघळतात, तर क्षणात स्वस्थ बसतात. म्हणजे कोण? पांढरे घोडे लाल टेकडीवर उभे, क्षणात तोडतात, क्षणात चघळतात आणि क्षणात स्वस्तही होतात. हा, आम्हाला कळलं. म्हणजे दात. बरोबर, दात. बरं, तुम्ही कधी नदी पाहिलीये? हो, पाहिली आहे ना. नदीत बारीक वाळूचे कण असतात. आपल्या मुठीत किती राहतील? 1000, 10,000, लक्ष, दशलक्ष. आम्हाला माहिती आहे. मुठभर. मुठभर तर नक्कीच येतील ना. जिजाका, 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 बाजी काका, कोण आहे का? बाजी काका. कोमाजी बाबा, काय झालं? बाजी काका, मी गस्तीवर होतो. वाड्याच्या अर्ध्या कोसावर कात्रजच्या दिशेला मला पुंड पाळेगारांचा हत्यारबंद जमाव दिसलाय. काय हुंड पाळे का? होय बाजी काका, पुंड पाळेगार. आणि माझा असा कयास आहे की ते आपल्याच वाड्यावर हल्ला करणार आहे. बाजी काका, घ्या तलवार, काढा घोडी बाहेर. हो, त्या पुंडपाळेकरांचा पुरता बंदोबस्तच करूया. जमाव कितीचा आहे? 50-60 जण आहेत. ती घोड्यावर आहेत आणि हत्यार बंद. बाजी काका, यावेळेला आम्हीही येणार. नको आऊसाहेब, तुम्ही थांबावं. सईबाई घाबरतील. वय उठले आणि पाहिलं तर भेदरतील त्या. अहो, मुधोजीराव वाड्यात आहेत, शिवाय हा वाडा सुरक्षित आहे. उलट आपणच पुंड पाळेगारांवर चालून जातोय. चला, वेळ वाया घालवायला नको. होय, घोडी बी तयार आहे ती. जमाव समोर आहे, पण ते मागूनही येऊ शकतात. त्यामुळे टेहाळणी करणारे तिन्ही दिशांना पाठवा. आणि जरा जरी शंका आली तरी आम्हाला सांगा. चला. सईबाई, तुम्ही? हो, आम्ही सुद्धा येणार. संकटाच्या वेळेस निंबाळकरांच्या मुली आघाडीवर असतात. चला. सईबाई, तुम्ही इथेच थांबा. आम्ही नाही थांबणार. आम्हीही येणार. सई, तुम्ही तलवार घेऊन बाहेर जाऊन लढणार आणि आम्ही घरात बसणार? शक्य नाही. लढलो नाही तरी पाठराखण तरी करू. चला. राणीसाहेब, काय झालं? पुंड पाळेगारांचा जमाव कोंढाण्याच्या बाजूने निघून गेलाय. बाजी काका, आपली गस्त जागती ठेवा. राणीसाहेब, मधुजीराव आलेत. राणीसाहेब, अचानक बोलवलं? लेकीचा हट्ट पाहिलात ना? हो, म्हणजे आता येताना पंतांनी सांगितलंच. सांगितलंय ना? मग आता फलटणला निघण्याची तयारी करा. रात्री सईनं असं करायला नको होतं. थोडी हट्टी आहे. तिनं दारात उभं राहायला नको होतं. चूक झाली तिची. अहो, प्रसंग काय, वेळ काय, आणि लहान मुलांनी असं. सईच्या वतीनं मी माफी मागतो. तिनं आपल्या आज्ञेत राहायला पाहिजे होतं. अहो, ऐन वेळी पोर दारात उभी राहिली म्हणून निघायला उशीर झाला आणि पाळेगाराचा जमाव निघून गेला. या सगळ्याला सईबाई जबाबदार आहेत. अल्लड आहे आमची पोर. तिची चूक मोठ्या मनाने पदरात घ्यावी. नाही, आम्ही विचार करतो.
आम्ही विचार करतोय की तुमची लेकच पदरात घ्यावी. राणी साहेब, अहो गुणाची आहे तुमची लेक. आम्हाला लळा तर लावलाच, पण त्याच बरोबरीने आम्हाला जिंकलं देखील. गुणी आहे, हुशार आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे धाडसी आहे. योग्य शिक्षण मिळालं तर आमच्याही पुढे एक पाऊल जाईल ती. ही सोयरीक जुळली तर लई उत्तम होईल. राणीसाहेबांनी ठरवलंय म्हणजे होणारच. राणीसाहेब, आपली निवड योग्य आहे. राणीसाहेब, आमच्या मुलीच्या आयुष्याचं सोनं झालं. शहाजी राजांनी आदिलशाहीच्या खफा मर्जीतून आम्हाला मुक्त केलं. आमची जहागीर आम्हाला परत मिळाली. आणि आज तुम्ही आमच्या लेकीला सून करून घ्यायची गोष्ट केली. एका मुलीच्या बापाला अजून काय हवं असतं? हो मुधोजीराव, आपला नातेसंबंध मोठा. आमचे मामासाहेब वणंगपाळ 12 वजिरांचा काळ म्हणून त्यांची ख्याती होती. अशा घरातली सुसंस्कारी मुलगी पुन्हा भोसल्यांच्या घरी येणार. उलट आम्हीच खुश आहोत. सोनोपंत, बंगळूरला शहाजी राजानं ही खबर समजायला हवी. जी, तातडीनं खलिता रवाना करतो. सविस्तर लिहा. आमची इच्छा, सईबाईंच्या गुणांविषयी लिहा. महाराज साहेबांकडनं होकार आला की लगेचचाच मुहूर्त धरूया. श्रीराम. महाराज साहेबांचा होकार येणार आणि ही सोयरीक जुळणारच. जुळणार, सोयरीक जुळणार आणि लवकरच सुपारी फुटणार. खंडू जी, इसका सर फोड़ दो, सुपारी के पहले. हुजूर काय सांगताय? हमने पहले ही कहा था, यहाँ अनाप शनाप नहीं बकना. हुजूर, पण या गरीबाची गलती काय झाली? काय गलती म्हणजे? अहो, फाल्गुनराव, तुम्ही सोयरीक जुळवायच्या गोष्टी काय करताय? तुम्ही सोयरीक मोडायच्या गोष्टी केल्या तर हुजुरांना आवडल. बरोबर ना हुजूर? एक बघा, तुम्ही पण ना, फाल्गुनराव, सदैव तुम्हाला शिमगा दिसतो. म्या बघा कसा रोग भाई ठोक बोलणारा माणूस. आलं का आता माझ्यावर? राहू द्या, मी आपली बातमी सांगितली चांगल्या मनानं. दिल खुश होने वाली खबर दो. याद रखो, ये जीजाबाई की चाल है. वो अपनी ताकत बढ़ाना चाहती है. दोनों भी बहुत चालाक है. निंबालकर से रिश्ता जोड़कर शहाजी नकदी से तीर चला रहा है. मला काय वाटतं हुजूर, तुम्ही जे म्हणताय ना तसा शहाजी राजांचा कावाच आहे. पण हा डाव म्या हाणून पाडायचा चंगच बांधलाय. वो कैसे? क्या करोगे तुम? करोगे नहीं हुजूर, केलंय. सोयरिकीचा वाद जसा मला आला तसा मी माझा माणूस लगोलग बंगळूरला पाठवला. तो भी रिश्ता घेऊनच. क्या? हाँ? हुजूर, तुमचा चेला है. गुरु गुड़ तो चेला चीनी. बहुत खूब, बहुत खूब. अशा मातब्बर सरदाराच्या मुलीचा रिश्ता घेऊन गेलाय माझा माणूस की शहाजी राज एका पायावर हो म्हणतील आणि सोयरीक जुळल. म्हणजे जिजाबाई जमवत असलेली सोयरीक मोडणार. मोडणार, यकीनन मोडणार. क्यों? हम जानते हैं. शहाजी का इरादा जीजाबाई कभी भी नहीं बदलती. खंडू जी, तुमने बहुत अच्छा काम किया है. अगर फलटन से रिश्ता टूटा तो तुम्हारे लिए बीजापुर से किल्लत आई समझो. आणि मग माझं, मला खिल्लत? तुम्हें भी मिलेगा. रिश्ता तोड़ो, सबको सब कुछ मिलेगा. हिक्के, हिक्के, हिक्के.
राणीसाहेब, मेण्याबरोबर 100 हत्यारबंद स्वार पाठवलेले आहेत. वा, हे चांगलं केलं. म्हणजे फलटणपर्यंत काळजी नाही. अगदी निर्धास्त जातील मुधोजीराव. राणीसाहेब, येतो आम्ही. काळजी घ्या. बंगळुरूहून महाराजांचं पत्र आलं ना की पुढच्या गोष्टींना वेग येईल. तोपर्यंत आमच्या सुनबाईंची मात्र काळजी घ्या. हा, जे राणीसाहेब. सई, सईबाई, हो आले. आवरलं का? चला. आऊ, येतो आम्ही. सुखी भव. आता तुम्ही कधी येणार आमच्या फलटणला? अहो नक्कीच येणार. आमचा आजोळ येते. पण येणार ना तेव्हा येताना तुम्हाला परत नक्की घेऊन येणार. काय आहे ना, शिवबांचा निवाडा अर्धाच राहिलाय, तो पूर्ण करायचा आहे. आता काही तक्रार नाही ना शिवबांबद्दल? नाही नाही, आता त्यांच्या तक्रारी शिवबा करतील. सईबाई, येताना तुम्ही आमच्यासाठी फुलं आणली होतीत ना? हो. थांबा. तुम्ही आमच्यासाठी फुलं आणली होतीत ना येताना? आम्ही तुमच्यासाठी 2 फुलं आणली आहेत. अय्या फुलं. ही कानात घाला, म्हणजे तुम्हाला आमची आठवण येत राहील. जी, येतो आम्ही. या. आऊ, काळजी घ्या. हो, फलटणला पोचल्यावर निरोप धाडा. आज्ञा. राणीसाहेब, महाराज साहेबांचा खलिता आलाय. महाराज साहेबांचा खलिता? पण आम्ही तर त्यांना कालच बंगळुरूला खलिता रवाना केलाय. नाही, हा अगोदरचा असेल. वज्रचुडे मंडित सकल सौभाग्यवती जिजाबाई राणी साहेब यासी भ्रतार शहाजीराजे यांचा आशीर्वाद. विनंती विशेष. तिकडील सगळे क्षेम असेल असे समजून आम्ही एक विचार तुम्हा पुढे मांडत आहोत. आपला शिवबा आता लग्नाच्या वयाचा झालाय. खरंच हो महाराज? इतक्या दुरून तुम्ही हे जाणलं? राजकारणाच्या रणधुमाळीत बघता बघता 2-3 वर्ष होऊन गेली. तुम्ही पुणे वसवलत, पुण्यात मोठा वाडा बांधलात. पण वाड्यात आता सूनबाई येणं गरजेचं आहे. काय हा योगायोग आहे? जे इथं आमच्या मनात तेच तिथं तुमच्याही मनात. वाड्यात सोन पावलांनी लक्ष्मी येऊ द्या. तोच आमचा खटाटोप चाललाय महाराज. जेजा, आम्ही आपल्या शिवबासाठी एक सुंदर देखणी मनमिळाऊ शिवाय मातब्बर घराण्यातली मुलगी बघितली आहे. महाराज, अहो पण आम्ही इथे मुधोजीरावांची मुलगी पसंत केली. सईबाई अगदी आमच्या मनासारखी आहे होती. आमच्या मनात ही मुलगी भरली आहे. तुम्ही जर दुसऱ्या कोणत्या मुलीचा विचार करीत असाल तर तो करू नये. आम्ही या सोयरिकीवर शिक्कामोर्तब करतो आहोत. काय हवे? मोठाच पियस निर्माण झालेला आहे. ऐन आनंदात मिठाचा खडा पडावा असं झालंय. आम्हाला तर काही सुचतच नाहीये. किती आनंदात गेले मुधोजीराव.
आणि सईबाई तर दिवसभर आमच्याच आजूबाजूला उड्या मारत होत्या. ते गेले आणि हा खलिता आला. अवघड झालंय. बरं, आपणहून त्यांना बोललो होतो, आपण मुलीला मागणी घातली. आता आपणच त्यांना नाही सांगायचं, आणि कोणत्या तोंडाने नाही सांगायचं? आणि साहेब, काहीतरी मार्ग निघेल. कसा मार्ग निघावा पंत? आपण महाराज साहेबांनाच सांगूया का? आम्ही इथं शिवबाचं लगीन ठरवलं. आणि मग महाराजांनी दिलेल्या शब्दाचं काय? त्यांचा शब्द खोटा पडणार आणि ते पाप आमच्यामुळे घडणार. आणि महाराजांनी सोयरीक घडवली म्हणजे तेही कोणीतरी मातब्बर सरदार असणार, म्हणजे ते दुखावले जाणार. जी इथं आड आणि तिथं वीर अशी गते. त्यातून आम्ही महाराज साहेबांचा शब्द ऐकलाही असता, त्यांना हो म्हटलंही असतं. पण खरंच आम्हाला सई खूप आवडली. शिवबांना अगदी शोभून दिसते. शंकर पार्वतीचा जोडा दिसतो तो. हा खलिता आल्यापासून मला असं सारखं वाटतंय, हे यात काही राजकारण तर नाही ना? अहो, कोण राजकारण करणार? मुला लेकरांच्या लग्नात कोण विघ्न आणणार? नाही, मला आपलं वाटलं. हो राणी साहेब, म्हणजे नाही, आम्हाला तशी काही शंका येत नाही. आणि तसंही यात काही राजकारण असेल तर ते आम्ही जुमानणार नाही. प्रश्न फक्त एवढाच आहे की महाराजांना होय कसं म्हणावं आणि मुधोजी रावांना नाही कसं म्हणावं. सईबाईच्या मातोश्री, अहो कुठं गेला होता तुम्ही? हो आई, निमजाईला पेढा ठेवून आले. म्हटलं आधी तिचं तोंड गोड करावं आणि मग फलटणमध्ये साखर थैली फोडू. साखर थैली काय? अहो पराती भरून पेढेच वाटूया की. खरंच हो, ती एवढीच मोठी घटना घडली आहे. आणि तीही ध्यानीमनी नसताना. खरं सांगू आई, निमजाईचीच ही कृपा, बाकी काही नाही. खरंय, तिचं लक्ष आहे म्हणूनच ही सोयरीक जुळली. खरं तर आम्ही खचूनच गेलो होतो. आदिलशाहीने आमच्यावर बडगा उगारला. आमची एवढी मोठी जहागीर त्याच्या डोळ्यात चालू लागली. त्यामुळे किती त्रास दिला. म्हटलं सगळं संपलं, परंतु नाही. शहाजी राजे मदतीला धावले. शहाजी राजांनी तुमची सोडवणूक केली आणि जिजा राणी साहेबांनी आपल्याला परत बांधून घेतलं. हो, बांधलं, पण रेशमाच्या गाठीत. खरंच हो, रेशमाचीच ही गाठ. आता हे सगळं नीटपणानं पार पडू दे. पडेल. चला, आता मला तुमच्याशी बोलत बसणं काही हिताचं नाही. हा म्हणता निरोप येईल, साखरपान होईल, मुहूर्त धरला जाईल. दिवस येऊ असे भरभर जातात. आपण आपलं तयारीत असलेलं बरं. तुम्ही तयारीत राहाच, पण कार्यसिद्धीस न्यायला आई निमजाई आहेच की. हो, तेच सांगून आले देवीला. हे एवढं कार्य निर्विघ्नपणे पार पडू दे. आम्हाला या सर्वावर एकच पर्याय दिसतोय. महाराज साहेबांना आपण तातडीने निरोप पाठवूया. निरोप पाठवूयात, पण काय निरोप पाठवायचा? इकडची घडामोड स्पष्टपणे सांगूया का? हो, आपण त्यांना सांगूया की आपण निंबाळकरांची सोयरीक जमवली आणि सईबाई आम्हाला आवडलेत म्हणून. बरं, तसा मजकूर लिहितो, मग तर झालं. नको नको, आजवर आम्ही महाराज साहेबांचा विचार न घेता एकही गोष्ट केली नाही. आणि आज एवढा मोठा निर्णय आम्ही परस्पर घेऊन मोकळ्या झालो. हे आम्हालाच पटत नाहीये. राणीसाहेब, आपण निर्णय घेतला तेव्हा एक खलिता पाठवला ना. ते झालंच, पण महाराज साहेब आमचं मन राखण्याकरता त्यांनी पसंत केलेली सोयरीक मोडतील. ज्या कोणा सरदाराला शब्द दिलाय तो शब्द त्यांना मागं घ्यावा लागेल. अहो, घेऊ द्या घेतला तर. नाही नाही पंत, आमच्यामुळे त्यांना शब्द मागे घेण्याचा कमीपणा नको यायला. मग राणीसाहेब, आपणच सांगा काय करायचं ते. आम्हाला असं वाटतं आम्ही फारच घाई केली आहे मुधोजी रावांशी नवं नातं जोडण्याची. हो ना राणीसाहेब, आपण शांत व्हा. स्वतःला त्रास करून घेऊ नका. तुम्ही हे सगळं शिवबांच्या भल्यासाठीच करताय ना. आमचं म्हणणं वेगळं आहे. हे लग्न हो न हो, ही सोयरीक थांबेल न थांबेल, पण या क्षणाला आमच्यासाठी महत्वाचा आहे तो महाराज साहेबांचा शब्द.
आणि त्यांचा शब्द आमच्यासाठी पृथ्वी मोलाचा आहे. हो तेही खरंच. मग तुर्तास निंबाळकरांना खलिता पाठवू? म्या एक बोलू का? नाही, आपण महाराज साहेबांना एक खलिता पाठवलाय ना, मग आता आपण त्यांचा जवाब येईपर्यंत थांबूया. तेच योग्य आहे. अगं, हे काय? सगळं ठीक होईल. आतापर्यंत महाराज साहेबांपर्यंत आमचा खलिता पोहोचला असेल. बघू ते काय म्हणतात. कदाचित त्यांना आमचा निर्णय आवडेल. काय सांगावं, आवडेल. आणि शेवटी आई जगदंबेच्या मनात असेल तर सईबाई या घराची सून होईल. अहो ऐका, राणी साहेबांचा निरोप तर येऊ द्या. अहो, राणी साहेबांनी शब्द दिलाय ना आपल्याला, मग शंका कशाला घ्यायची? दादासाहेब थांबा थांबा, दादासाहेब ऐका ना, दादासाहेब ऐका. अहो दादासाहेब, दादासाहेब हे बघा. हा शुभ लग्न सावधान. आम्ही सांगून ठेवतो, आम्हाला चिडवू नका, नाहीतर आम्ही लग्नच करणार नाही. अच्छा, मग लाजत कोण होतं? आणि तसंही नवरा मुलगा काय एवढा वाईट नाही. काय 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 नाव होतं त्यांचं? शिवबा. बघा बघा दादासाहेब, नवऱ्या मुलाचं नाव घेतलं, नवऱ्या मुलाचं नाव घेतलं. दादासाहेब, पंत निरोप धाडलात? महाराज साहेबांचा खलिता आलाय बंगळुरून. वज्रचूडे मंडित अखंड सौभाग्यवती जिजाबाई राणीसाहेब यास भ्रतार शहाजीराजे यांचा आशीर्वाद. मागील पत्रात कळवल्याप्रमाणे आता शिवबांच्या लग्नाची घाई करायला हवी. ज्यांच्याशी आम्ही सोयरीक करण्याचे वज्र निर्धार केला आहे त्यांनाही सांगून मुहूर्त काढला पाहिजे. आता यात बदल करायचा नाही, कारण आमची अशी ठाम समजूत झाली आहे की या लग्न गाठी जणू स्वर्गात बांधल्या आहेत. शिवाय आमच्या या निर्णयामागे राजकीय डावही आहे. काय झालं राणीसाहेब? पुढे वाचा. नाही, आम्हाला सोयऱ्यांचे नाव नाही वाचायचे. द्या, आम्ही वाचतो, आम्ही बघतो. द्या. राणीसाहेब, अहो आपण पुढे वाचलंच नाही. अहो इथं खाली सोयऱ्यांचं नाव दिलंय, मुधोजीराव निंबाळकर. म्हणजे सई? हो, तुम्हाला पसंत पडलेली सई तीच आहे त्यांच्या मनात. हाय तुळजा भवानी, तारलंच ग बाई. आणि आम्हाला मारलं हुजूर. हे बघा, हे सोयरे जे शहाजी राजाकडे गेले होते. गेले आणि हात हलवत माघारी आले, बरोबर? हा, म्हणजे तसं झालं खरं, पण क्या खंडोजी, तुम्हारी अकल क्या घास चले गई है? मजाक समझ रखा इस बात को? हो, म्हणजे नाही नाही हुजूर, मजाक कसला? तो क्यों हम बाजी पलट नहीं सकते? क्यों मछली जाल में नहीं फंसती? क्यों क्यों? मला तर असं वाटतंय हुजूर, ज्ञान फाल्गुनराव एवढी धावपळ करतोय बघताय ना,
पण खरं सांगायचं म्हणजे शहाजी राजा आणि जिजाबाई लई घट आहेत. तारीफ करना बंद करो. बंद. तारीफ तारीफ नाही हुजूर, हकीकत सांगतोय. म्हणजे बघा ना, आता जिजाबाईच्या जे मनात होतं तेच आधीपासून शहाजी राजांच्या मनात घोळत होतं. मी आता डोसक्यावर हातच मारून घेतला. म्हणजे ते एवढ्या लांब तरी मी दोघांचे विचार बघा एकच करत्यात. म्हणजे ते एवढ्या लांब तरी मी दोघांचे विचार बघा एकच करत्यात. खंडोजी, शाहजी एक तरफ, जीजाबाई दूसरी तरफ, दोनों एक जैसा सोचते ऐसा नहीं है, पर नतीजा एक निकलता है दोनों का. क्यों? क्यों? मैं तुमसे पूछ रहा हूं. क्यों? पण हुजूर, काय फरक पडतो नतीजा एक आला तरी? फर्क पड़ता है खंडोजी, बहुत फर्क पड़ता है. पूरा नक्शा दोनों के जहन में है. क्या करना है, कहां जाना है, किन लोगों को साथ लेना है, सब दिमाग में है उनके. अपना कारोबार, अपनी जागीर कैसे बढ़ानी है, दोनों अच्छी तरह से जानते हैं. और हम ये जानते हैं कि उन्हें रोकना कैसे है. खंडोजी, खेल का असली मजा अब आएगा. हाँ, असं बोला की. ये शादी नहीं होगी, हरगिज नहीं होगी. शिवबा और वो सही सही शिवबा और सई एक दूसरे के गले में हार नहीं डालेंगे. ये हमारा वादा है. चला, सगळे अडसर दूर झाले. म्हणजे आपल्याला मगापावं तर जो पेच वाटत होता तो पेच नव्हताच. हो ना. मुख्य म्हणजे शिवबाना वधू म्हणून महाराज साहेबांनी देखील सईबाईंचीच निवड केली. अहो येस तर गमक आहे आमच्या महाराज साहेबांचं आणि राणी साहेबांचं. खरंच माहिती नाही, परंतु नेहमी असं होतं. म्हणजे एखादी गोष्ट आम्ही बोलणार त्याआधी महाराज साहेबांनी ती बोलावी, किंवा एखादी गोष्ट महाराज साहेबांनी करा असं म्हणावं ती आम्ही आधीच योजलेली असते. आता झालं ना मनासारखं? अगदी आमच्या मनासारखं झालं. महाराज साहेब स्वतः जातीने लग्नाला हजर राहणार आहे. तो आनंद मोठा. अहो म्हणजे समधी काळजी मिटलीच की. बाजी काका, मुधोजी रावांना तातडीने निरोप पाठवा. हा, पर निरोप काय द्यावा? अहो, महाराज साहेबांनी लग्नाला होकार दिलाय असा. अहो त्यांनी तर समधी तयारी केली असं ऐकलंय. हो ना. आपला निरोप गेला की त्यांचं वराड निघेल. मग निघा म्हणावं, त्याकरता मुहूर्त कशाला काढायचा? बसा. अहो तुम्ही कशाला आहात पंत? अहो काढा की मुहूर्त. पंत, मी मुहूर्त काढूनच आलोय. या अहो सोनपंत आपल्या पुढचे आहेत, ते दम खाणार आहेत होय. कोणता काढलाय मुहूर्त? वैशाख महिन्यातील शुद्ध पंचमी, गोरज मुहूर्त उत्तम. पंत, तातडीने महाराज साहेबांना मुहूर्त कळवा. लांबचा पल्ला गाठायचा. सर्व गोष्टींचं नियोजन करण्यासाठी तेवढा वेळ मिळेल. 3 वर्षांनी महाराज पुण्यात येत आहेत. नहीं नहीं वजीर आला, शाहजी को पुनः मत आने दो. लेकिन कौन सी वजह देकर उसे रोक सकते हैं? वो आपका मामला है. लेकिन वजीर आला, हर हाल में शाहजी को रोकना होगा. अगर भोसले और निंबालकर का यह रिश्ता हुआ तो हमारी हुकूमत के लिए अच्छा नहीं होगा. तो ये बात है. वजीर आला, कुछ भी कीजिए, लेकिन शाहजी बंगलुरु से निकलना नहीं चाहिए. अगर वो बेटी की शादी का मौका पाकर दक्कन में आया तो बगावतखोरों का हौसला और हमारी परेशानी बढ़ जाएगी. ठीक है अमीन. वजीर आला, ये तो आप ही कर सकते हैं. आप वजीर सल्तनत हो, आप ही शाहजी को हुक्म दे सकते हो.
मुस्तफा खान मतलब बादशाह पे जान कुर्बान। अमीन, अब तुम बिल्कुल फिक्र मत करो। ऐसी चाल चलता हूं वो शाहजी पूना का नाम ही ना ले। शुक्रिया वजीर आला। अगर आप हमारे लिए इतना करते हैं तो मैं देखो क्या करता हूं। उस शिवबा की शादी होने नहीं दूंगा। येणार म्हणजे काय? नक्की येणार? त्यांना कोण रोखणार? खरंच? त्यांच्या लाडक्या शिवबाचं लग्न आहे, ते थांबणार थोडीच. आम्हाला तर वाटतं आतापर्यंत त्यांनी निघण्याची तयारीही केली असेल. अहो साहेब, आम्ही आमच्या आबासाहेबांना 3 वर्षांनी भेटणार. आम्ही खूप खूप बोलणार त्यांच्याशी, गप्पा मारणार. मुळात त्यांना सोडणारच नाही आम्ही. नकाच सोडू. अहो साहेब, सगळे येणार म्हणजे आमचे दादासाहेब, जयंतीबाई वहिनी साहेब, आमच्या धाकट्या मातोश्री आणि छोटे बाळराजे व्यंकोजी तेही येणार. अहो सगळे येणार. आणि सिंदखेडचे येणार, शिवनेरीचे येणार, मकरनपुरीचे येणार, शिवाय 12 मावळ तर आहेत. अहो पुण्यात पाय ठेवायला जागा राहणार नाही. अहो साहेब, शिवबा, महाराजांनी आम्हाला मोकळ्या हाताने खर्च करण्याची आज्ञा दिली. कुठल्याही गोष्टीची कमतरता जाणवली नाही पाहिजे असंही बजावलंय. अहो आता थांबून उपयोग नाही, वेळ कमी आहे. निमंत्रणं पाठवायची आहेत. निमंत्रण पाठवण्या अगोदर आधी निमजाई, फिरंगाई आणि खंडोबाला जाऊन येऊ. पान सुपारी ठेवून येऊ. हो, उद्याच जाऊन येऊ आपण. एकदा का आमची घरातली कामं सुरू झाली ना, मग आम्ही तुम्हाला शोधून सापडणार नाही, बरं का? बाहेर कोणीतरी आले, भेटायचं म्हणतात. आमीन म्हणून नाव सांगतात. अमीन? होय. अमीन साहेब, तुम्ही या आमच्या घरी? हाँ मुधोजीराव, कैद से रिहा होने के बाद मियां अमीन के दरबार का रास्ता भूल गए, इसलिए हमें आना पड़ा. नाही, तसं नाही, येणारच होतो पण शहाजी के घर हाजिरी देनी थी, है ना? हो, म्हणजे जुना घरोबा आहे आमचा. या ना, बसा. आणि कसं आहे बघा, तुमचं पाय लागलं आमच्या घराला या शुभ कार्याच्या वेळी. या, पान सुपारी देतो लग्नाची. मुधोजीराव, पान सुपारी देने की इतनी भी क्या जल्दी है? हा? मतलब ये रिश्ता हमें मंजूर नहीं है. काय? पण शहाजी राजे क्या शेर है? आ जाएगा. देखो मुधोजी, अगर बादशाह खफा हो गए तो ना रहेगी जागीर, ना रहेगी आजादी. इसलिए रिश्ता तोड़ दो. पण आता तर सगळं ठरलंय, मुहूर्तही काढलाय. सोच लो मुधोजीराव, जीजाबाई ने बादशाह के खिलाफ बगावत की है. पुणे में बाहर नहीं, शाही हुक्म उखाड़ फेंका है. भगवान बिठाया, सोने का हल चलाया. जीजाबाई आदिल शाह हुकूमत की गुनहगार है, शिवाजी भी गुनहगार है, दोनों भी गुनहगार है. और आदिल शाही सल्तनत में गुनहगार की सजाए मौत होती है. क्यों अपनी नन्ही सी बेटी को इतनी जल्दी बेवा करने पर तुले हो? क्यों हंसती खेलती बेटी को रोती मूरत में बदलना चाहते हो? सोच लो मुधोजीराव, ना ये रिश्ता बनेगा, ना जहांगीर बचेगी. अगर शाहजी का साथ दिया तो, और इस अमीन का साथ दिया तो सब कुछ मिलेगा. इसलिए रिश्ता तोड़ दो. ठीक.